Now let us learn relations. In Marathi, relation is called as nate. Relation, nate. वडील, आई, पालक, लहान मूल, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, आजोबा. आई किंवा वडिलांच्या वडिलांना आजोबा म्हणतात. आजी, आई किंवा वडिलांच्या आईला आजी म्हणतात. नातू, मुलगी किंवा मुलाच्या मुलाला नातू म्हणतात. नात, मुलगी किंवा मुलाच्या मुलीला नात म्हणतात. मामा, आईच्या भावाला मामा म्हणतात. मावशी, आईच्या बहिणीला मावशी म्हणतात. मावस भाऊ किंवा बहीण, मावशीच्या मुलांना मावस भाऊ किंवा मावस बहीण म्हणतात. मामे भाऊ किंवा बहीण, मामाच्या मुलांना मामे भाऊ किंवा मामे बहीण म्हणतात. चुलत भाऊ किंवा बहीण, काकाच्या मुलांना चुलत भाऊ किंवा चुलत बहीण म्हणतात. आते भाऊ किंवा बहीण, आत्याच्या मुलांना आते भाऊ किंवा आते बहीण म्हणतात. भाचा, बहिणीच्या मुलाला भाचा म्हणतात. पुतण्या, भावाच्या मुलाला पुतण्या म्हणतात. भाची, बहिणीच्या मुलीला भाची म्हणतात. पुतणी, भावाच्या मुलीला पुतणी म्हणतात. नवरी, नवरा, बायको किंवा पत्नी. नवरा किंवा पती. सासरा, पती किंवा पत्नीच्या वडिलांना सासरा म्हणतात. सासू, पती किंवा पत्नीच्या आईला सासू म्हणतात. जावई, मुलीच्या नवऱ्याला जावई म्हणतात. सून, मुलाच्या पत्नीला सून म्हणतात. दीर, पतीच्या भावाला दीर म्हणतात. नणंद, पतीच्या बहिणीला नणंद म्हणतात.